ओके. सर्वांना प्रथमतः गुड मॉर्निंग. आज आपण जे फॉरेस्ट मुलाखती 2024 त्याचं एक काल सत्र घेतलं होतं आणि आजही आपल्याला दोन गेस्ट लाभलेले आहेत. या दोन्ही गेस्टमध्ये पहिले गेस्ट आहेत आपले रोहन पाटील सर, जे मागच्या 2021च्या बॅचचे इंटरव्ह्यू मध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये टॉपर होते. सर असताना मूळतः धुळ्याचे आहेत आणि सध्या सरांची पोस्टिंग जी आहे गडचिरोलीला आहे. सर तिथून आता आपल्याशी झूम वरती लाईव्ह कनेक्ट झालेले आहेत. तुम्हाला जो गायडन्स लागणार आहे त्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर दुसऱ्या गेस्ट आहेत आपल्या प्रणिता पाटील मॅडम, ज्या सोलापूरच्या आहेत आणि सध्या त्यांची पोस्टिंग नंदुरबारमध्ये आहे. त्याही आपल्याला आज गेस्ट म्हणून लाभलेल्या आहेत. त्या गायडन्स करतील तुम्हाला. त्यांचाही इंटरव्ह्यूचा अनुभव चांगला आहे. त्यांनाही चांगले मार्क्स होते. मॅडमला 34 मार्क होते, सरांना 38 मार्क होते इंटरव्ह्यू मध्ये. दोघांचेही मार्क्स चांगले आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काही गोष्टी असतील त्या तुम्ही विचारू शकता. सर्व काही गोष्टी एक 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 पहिल्यांदा सर बोलतील. सर तुम्हाला सर्व गायडन्स करतील आणि त्यानंतर मॅडम तुम्हाला जनरल गायडन्स जो आहे इंटरव्ह्यू साठी लागणारा, सर स्पेसिफिकली फॉरेस्ट रिलेटेड जो आहे तो गायडन्स करतील. सर. सर, माझा आवाज ऑडिबल आहे का? येस येस एम येस सर. ऑडिबल? येस येस ओके. सर. आणि व्हिडिओ पण दिसतोय ना? येस येस सर. येस. ओके. सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही मला या सेशनला बोलवलं त्याबद्दल. आणि ज्यांचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालंय, ज्यांनी मेन्स क्रॅक केली, त्यांना सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आणि इंटरव्ह्यू साठी खूप खूप शुभेच्छा त्यांना सगळ्यांना. अ, मला म्हणजे इंटरव्ह्यू आमचा 2023 मध्ये मार्च मध्ये झाला होता. 30 मार्चला मला वाघ सरांचं पॅनल होतं आणि त्याच दिवशी आमचा रिझल्ट लागला होता. म्हणजे इंटरव्ह्यूच्या दिवशीच मी इंटरव्ह्यू देऊन घरी आलो आणि माझा शेवटचा इंटरव्ह्यू होता आणि मी घरी पोहोचतो तोपर्यंत रिझल्ट लागलेला होता. मग वाघ सरांच्या पॅनल बद्दल मी तुम्हाला एक स्पेसिफिकली म्हणजे मार्गदर्शन करू शकतो, कारण की त्याच्याबद्दल मला बऱ्यापैकी आयडिया आली इंटरव्ह्यू मध्ये. इतर पण मी जनरल तुम्हाला फॉरेस्ट रिलेटेड क्वेश्चन्स बद्दल सांगेल. आणि प्रणिता मॅडम म्हणजे आम्ही डिस्कस केल्या आधीच की ते जनरल गोष्टींबद्दल तुम्हाला इन जनरल इंटरव्ह्यू कसा असावा आणि जनरल टॉपिक्स वर कसं फोकस करावं त्याबद्दल तुम्हाला ते सांगतील. मी फॉरेस्ट रिलेटेड की कुठल्या एरियावर तुम्ही फोकस केलं पाहिजे ते तुम्हाला सांगतो. या सर, या एसीएफच्या पण या ऍड मध्ये जागा आहेत का? हो सर. 35 जागा 36 जागा एसीएफच्या आहेत आणि 12 आरएफओच्या जागा आहेत सर. ओके. एसीएफच्या जास्त तर जागा मग आहेत. जे कॅन्डिडेट्स आहेत आपले इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाले, त्यांनी तर सर्वप्रथम आरएफओचा फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये रोल काय, आरएफओ ची कामं काय आहेत, ती सर्वप्रथम त्यांनी लिस्ट आउट करून घेणे. आणि ती म्हणजे पाठच असली पाहिजे ती आपल्याला पटकन, कारण की ते 2 मिनिटाचा वेळ देतात क्वेश्चन विचारल्यावर, ते जास्त लगेच स्किप करतात, पुढच्या गोष्टीवर चाललं जातात. त्यांना कळलं की याला येतंय किंवा नाही येते, तर ते पाठ करून घेणे. आणि एसीएफ ची कुठली कामं आहेत, त्याचे कोणते रोल्स आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये, हायरार्की मध्ये तो कुठे, आरएफओ कुठे, एसीएफ कुठे, आणि आरएफओ ला युनिफॉर्म आहे का, एसीएफ ला युनिफॉर्म आहे का नाही, वगैरे हे सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे ही कामं वगैरे पाठच करून घेणे हे गरजेचं आहे. आणि त्या दोघांच्या रोलमध्ये कसा डिफरन्स आहे, म्हणजे ते पण त्या दोन पदांमध्ये कुठला डिफरन्स आहे, कारण की ऍड मध्ये सरळ सरळ दोन पद आहेत ना, एक आरएफ आणि एसीएफ, आणि एक्झाम एकच आहे. मग त्यामुळे तुला कुठली पोस्ट हवी, यातली आरएफ हवी का एसीएफ हवी, तुला काय बनायचंय, असं सरळ सरळ पॅनल मेंबर्स मला विचारू शकतात. आणि एक मला वाटतं एक आयोगाचे सदस्य असतील, 2 जणांचंच पॅनल असतं सहसा इंटरव्ह्यूला. एकाच दिवसात इंटरव्ह्यू कम्प्लीट होणार आहेत ना यांचे? येस सर. 6 तारखेला सगळे इंटरव्ह्यू आहेत गुरुवारी. हो. मग दोनच लोकांचा पॅनल राहील, एक तर एमपीएससी चे सदस्य असतील, पॅनलचे अध्यक्ष, आणि एक आयएफएस असतील कुठलेही. आता ते मुंबईला इंटरव्ह्यू म्हणलं त्या एरियातले सीसीएफ वगैरे ते सर असतात. इंटरव्ह्यू पॅनल मध्ये 2 लोकांचं पॅनल राहील. तर ते आयएफएस सर जे असतात, जे डिपार्टमेंट कडनं असतात पॅनलमध्ये, तर ते तुम्हाला आर एफ ओच का व्हायचंय आणि त्यात का एसीएफ व्हायचंय असले प्रश्न विचारू शकतात आणि ट्विस्ट करू शकतात. त्यात आपला अप्रोच क्लिअर पाहिजे. जर एसीएफ व्हायचं असेल किंवा ती पोस्ट पाहिजे असेल तर ती का पाहिजे, हे वगैरे म्हणजे आपला स्वतःला क्लॅरिटी पाहिजे त्या गोष्टीची. आणि ते उत्तर आपण जस्टिफाय, ते समोरच्याला पण खरं वाटलं पाहिजे. नाही तर मला निसर्गाची आवड आहे,
आणि मला लहानपणापासून म्हणजे निसर्गाची आवड असल्यामुळे मला ते व्हायचंय. हे उत्तर दिले तर म्हणजे चालतात, पण ते जस्टिफाय करता आले पाहिजे. सहसा तर देऊच नका, कारण की ते खूप सुपरफिशियल वाटतं. आता मी ते सांगितलं होतं की मला निसर्गाची आवड आहे, त्यामुळे मला आरेफ व्हायचंय. आमच्या वेळेस ते येत नव्हतंच, पण माझ्याकडे त्याच्याबद्दल जस्टिफिकेशन होतं की मला निसर्गाची आवड काय, तर माझे स्वतःचे मामा रेंजर होते, आर एफ होते ते, आणि मी लहानपणापासून त्यांच्यासोबत जायचो. म्हणजे मी फॉरेस्टमध्ये वगैरे लहानपणी गेलोय. मी अॅनिमल सेन्सस वगैरे बुद्ध पौर्णिमेला बसलोय. मी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अॅनिमल सेन्सस असतं, त्या ठिकाणी मी बसलेलो आहे. आणि मला एकूणच आधीपासूनच प्राण्यांबद्दल वगैरे वाईल्ड लाईफ बद्दल नॉलेज होतं. तर त्यामुळे मला ते जस्टिफाय करता आलं की निसर्गाची आवड कशी आहे. आणि मला मामाच आर एफ असल्यामुळे मला त्या पदाबद्दल पण माहिती होती, आणि त्यामुळे मला ते व्हायचं होतं, आणि ते त्यांना पटलं देखील. पण तुमचं देखील जर असं काही सांगणार असेल तर त्याबद्दलचं जस्टिफिकेशन स्ट्रॉंग पाहिजे. त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की जस्ट सुपरफिशियली सांगतोय की आवड आहे तर सगळं सांगतात. आणि तसं नसेल तर मग आर एफ ओ का व्हायचंय किंवा एस एफ का व्हायचंय? जर उदरनिर्वाहासाठी किंवा मला जॉब पाहिजे आणि त्यात पण प्रशासनात जायचंय, आणि त्यासाठी हे पद देखील काही वाईट नाहीये. याने देखील मला फॉरेस्ट मॅनेजमेंट किंवा वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट मध्ये छान काम करता येईल. अ, एकंदरीतच असं जर काही आन्सर बिल्ड केलं तर ते पण खूप छान आन्सर बिल्ड करता येतं. तसं तुम्ही बनवा ते एक आन्सर, तुमचं जे काही जेन्युइन कारण असेल, पण त्याला माझं एकच म्हणणं आहे की जस्टिफाय करता यायला पाहिजे ते आन्सर नीट. पॅनल मेंबर्सला पटलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक ऑब्विस प्रश्न विचारला जाणार आहे. नाही, यात अजून एक सांगायचं तर म्हणजे युनिफॉर्म कुठपर्यंत आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये? आर एफ ओ या पदापर्यंतचे फॉरेस्ट गार्ड, वनपाल आणि आर एफ ओ. खाली वन मजूर वगैरे पण घालतात, पण तो परमनंट युनिफॉर्म नाही. तर आर एफ ओ या पदापर्यंत युनिफॉर्म आहे, एसीएफ ला युनिफॉर्म नाहीये. तर मग युनिफॉर्म सर्व्हिसेसचे तुमचे कुठले तिकीट्स वगैरे असतात ते पण एकदा बघून घ्या. ते पण ते विचारले तर काय असतं आर एफ ओ बद्दल. आणि आर एफ नाबो म्हणजे एफ वगैरे त्यांना युनिफॉर्म नाहीये, तर ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. हायरार्की नीट लिहून काढा. म्हणजे वनमजुरापासून मग त्याच्यावरती वनरक्षक, वनपाल, नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी, त्याच्यावरती एसीएफ म्हणजे सहाय्यक वनसंरक्षक, मग तुमचं विभागीय वन अधिकारी किंवा प्रादेशिक विभागात असेल तर उपस वनसंरक्षक डीसीएफ, त्याच्यावरती मग वनसंरक्षक सीएफ, मग सीसीएफ मुख्य वनसंरक्षक, एपीसीसीएफ, पीसीसीएफ, आणि सगळ्यात वरती हॉफ असतात आपले वनबल प्रमुख, म्हणजे हेड ऑफ द फॉरेस्ट फोर्स. आणि आपली डिपार्टमेंट पण आहे आणि फोर्स पण आहे, कारण की युनिफॉर्म सर्व्हिस असल्यामुळे आपली फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, फोर्स पण आहे. मग हेड ऑफ द फॉरेस्ट फोर्स किंवा पीसी, मेन जे आपले पीसीसीएफ असतात त्यांना हॉप म्हणतात. तर ही हायरार्की नीट लिहून काढा, आणि ते लक्षातच पाहिजे, म्हणजे आपल्याला पाठच पाहिजे. ते मेंबर्सने विचारलं की सीसीएफ कोण असतो, हे असतो, विभागाचा प्रमुख कोण असतो, तर मग सर्कल्स आहेत तुमचे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे 11 सर्कलचे, ते पाठ पाहिजे. सर्कलचा हेड कोण असतो, तो सीसीएफ असतो. टायगर रिझर्वला कोणाची पोस्टिंग असते, नॅशनल पार्कच्या, हे म्हणजे टेक्निकल गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की तुम्ही अभ्यास करताना तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे की तुम्ही या गोष्टी बघूनच ठेवल्या असतील. मग आय एफ एस जे पॅनल मेंबर असतात ते आपल्याला टेक्निकल गोष्टीच विचारतात. आपले जे एमपीएससी चे सदस्य असतात, जे पॅनल मेंबर मध्ये म्हणजे पॅनलमध्ये, ते आपल्याला जनरल प्रश्न विचारतात. ते जनरल प्रश्न कुठले विचारतील वगैरे पर्यंत मॅडम सांगतील तुम्हाला, पण आय एफ एस सर टेक्निकल प्रश्न विचारतात, आणि त्याबद्दल आपल्याला माहितीच पाहिजे, ते सांगता आलं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर अ, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू शकतात की म्हणजे जो ऑब्वियस असतो. मी आता आमच्या बॅचमेट्स पैकी बऱ्याच जणांशी बोललो, तर त्यांना ऑब्वियसली प्रश्न विचारले की ग्रॅज्युएशनचा फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये तुमच्या ग्रॅज्युएशनचा काय उपयोग आहे? तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली, सिव्हिल इंजिनिअरिंग, कोणी बीएससी केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स वगैरे, माझं मॅथमॅटिक्स होतं. तर ते ग्रॅज्युएशनचा तुम्ही कसा वापर करणार फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये? तर माझं मॅथमॅटिक्स असल्यामुळे मला वाघ सरांनी हा प्रश्न विचारला होता. तर माझं एक वेल प्रिपेअर्ड आन्सर होतं त्याबद्दलचं की सर, फॉरेस्ट मेन्सुरेशन म्हणून फॉरेस्टमध्ये एक ब्रांच आहे आपल्या फॉरेस्ट्रीमध्ये, आणि त्या मी ट्रान्सक्रिप्ट शेअर करेल सरांना, सर ते ग्रुपला टाकून देतील, ते वाचून बघा तुम्ही. त्याचा तुम्हाला उपयोग होईल. तर त्यात मी म्हणजे वेल प्रिपेअर्ड 6-7 ओळींचं, कारण की मला वाटलं होतं, मला मॉकला बऱ्याच ठिकाणी विचारला गेला होता प्रश्न, मग मला एक्सपेक्टेड होतं. मी 8 ओळींचं उत्तर पाठच केलं होतं, आणि ते त्यांनी विचारला मला शेवटचा प्रश्न विचारला, आणि त्या 8 ओळींचं उत्तर मी सांगितलं सलग. तर त्यांना छान वाटलं, व्हेरी गुड म्हणे सर म्हणून मला म्हणे, या म्हणे तुम्ही छान म्हणे. तर ते तुम्ही उत्तर प्रिपेअरच करून ठेवा की कसा उपयोग होतो तुमच्या जी काही तुमची डिग्री असेल. मी
जसं प्रिपेअर केलं तसं तुम्ही पण प्रिपेअर करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडतं. कारण की मी बरेच मॉक दिले होते. इतके फॉरेस्टला कोणी मॉक्स देत नाही. आणि सहसा मॉक्स अवेलेबल पण नसतात. आताची सिच्युएशन मला माहित नाही, पण आमच्या वेळेस मला मिळाले बऱ्यापैकी. मी 6-7 मॉक्स दिले होते. तर त्या मॉक्समुळे मला एक्सपेक्टेड प्रश्न असे कळले होते, मी ते करून ठेवले होते. जसं तुम्हाला की तुला काय यायचंय फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये, ग्रॅज्युएशनचा काय उपयोग होईल वगैरे, असे आहेत ते प्रश्न, ते प्रिपेअरच करून ठेवा तुम्ही चांगले. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यांना प्रिपरेशन कळतं पॅनल मेंबर्सला. मला मॉकला सांगितलं होतं की प्रिपेअर्ड कॅन्डिडेट आणि नॉन प्रिपेअर्ड कॅन्डिडेट कळतो आम्हाला म्हणे. मग तसं त्यांना तुमचं प्रिपरेशन दिसलं ना, त्यांना मार्क्स मध्ये ते प्रतीत होतं की आपल्याला आपोआप चांगले मार्क्स पडतात. पण आपण प्रिपेअर्ड नसलं ना, तर मग त्यांना पण वाटतं की हा इथल्या इथं आन्सर बनवतोय, सुपरफिशियल आन्सर देतोय. तर तसं करू नका. जे आपल्याला संभाव्य प्रश्न आहेत त्यांची उत्तरं पाठच करून जा, म्हणजे तुमचं हे होईल. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचा उपयोग झाला. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा नेटिव्ह डिस्ट्रिक्ट कुठला आहे, तुमचा नेटिव्ह तालुका कुठला आहे, आणि तुमचं गाव, त्याच्या आजूबाजूला जर वनराई काय म्हणतो आपण त्याला, सॅक्रेड ग्रूव्ज असतात. म्हणजे त्याला आपण हे म्हणतो, मला मराठी शब्दात आठवत नाही. हा, देवराई. देव. तर देवराई वगैरे असेल, हो, सॅक्रेड ग्रूव्ज बद्दल वगैरे तुम्ही इन्फॉर्मेशन ठेवा. असेल तुमच्या गावाच्या आसपास अशी कुठली जंगल जमीन असेल. आणि ते मला प्रश्न विचारला होता की तुमच्या जिल्ह्यात कुठल्या प्रकारचा फॉरेस्ट टाईप आहे. तर तुमच्या जिल्ह्यात ज्या प्रकारचा फॉरेस्ट टाईप आहे ते मी त्याचं उत्तर दिलं होतं. सर, चॅम्पियन क्लासिफिकेशन नुसार जे 5A कॅटेगरी मधलं आपलं ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आहे, त्या प्रकारची वने माझ्या जिल्ह्यात आढळतात. तर त्यांना मी हा चॅम्पियन क्लासिफिकेशनचा संदर्भ दिल्यामुळे त्यांना माझं उत्तर खूप आवडलं होतं. म्हणून तुमच्या जिल्ह्यात जे काटेरी वन असतील किंवा शुष्क पानझडी, आर्द्र पानझडी, जे काही वन असतील त्याचं चॅम्पियन कॅटेगरी काढून ठेवा की कुठल्या याच्यात येतं, आणि त्यानुसार ते सांगा. म्हणजे त्याचा एक चांगला प्रभाव पडतो की आपण थोडं टेक्निकल पण त्यांना सांगतोय. मग अशा रीतीने सांगा. आणि तुमच्या तालुक्यात स्पेसिफिकली काय फॉरेस्टचं वगैरे असेल, म्हणजे फॉरेस्ट रिलेटेड तुमच्या गावाशी निगडीत, तालुक्याशी निगडीत, जिल्ह्याशी निगडीत कुठला प्रकल्प असेल, काही असेल, तर त्याची सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवा. आणि ते विचारतातच. आता आमच्या जिल्ह्यात बारीपाड्याला एक प्रकल्प आहे, त्याचं खूप नाव झालं. चैत्राम पवार म्हणून, त्यांना पद्मश्री मिळाला. तर त्यांच्याबद्दल मी पूर्ण इन्फॉर्मेशन काढून ठेवली होती. मला तो एक्सपेक्टेड प्रश्न होता. असं तुमच्या जिल्ह्यात काही असेल वनांशी रिलेटेड किंवा जंगलांशी रिलेटेड, तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवा. ते त्याच्यावर प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, ते विचारतील. त्याच्यानंतर RFO हे खूप डायनामिक पद आहे. म्हणजे RFO ला विविध प्रकारची कामं करायला लागतात. तो सिव्हिल इंजिनियर पण असतो, तो वाईल्ड लाईफर पण असतो, तो फॉरेस्टर असतो, तो म्हणजे तो सगळ्या प्रकारची कामं करतो. तर हे त्याचे डायनामिक रोल्स काढून ठेवा की तो कुठल्या कुठल्या प्रकारचे रोल्स निभावतो फील्डमध्ये. आणि तसंच आता बदलत्या काळानुसार तुम्हाला माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे, हा इश्यू खूप पुढच्या काळात गाजणार आहे. म्हणजे ती समस्या आपल्याला पर्यावरणाची असेल, तुमच्या बदलत्या वातावरणाची असेल, ती भेडसावणार आहे. तर त्यामध्ये RFO कुठला रोल प्ले करू शकतो. म्हणजे ते तुमचं वृक्ष लागवड असेल, आपलं सामाजिक वनीकरण असेल, प्लांटेशन असेल, त्या दृष्टिकोनातून तो कशी मदत करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी, आणि त्याचा तो कुठं बसतो त्या सिनारिओमध्ये, आणि त्याचा कसा रोल आहे त्यात, त्याचं पण एक तुम्ही उत्तर प्रिपेअर करून ठेवा की त्याचं बद्दलची इन्फॉर्मेशन काढून ठेवा. की ही जी डायनामिक पोस्ट RFOची ती ती कशी ते इश्यू सॉल्व्ह करू शकते. एक सेकंड. सॉरी. तर हे तुम्ही काढून ठेवा RFOचा रोल वगैरे. त्याच्यानंतर आता खूप मानवी वन्यजीव संघर्ष वाढलाय. तुम्ही सगळीकडे ऐकताय की बिबट्याचा त्रास भयंकर वाढलाय सगळीकडे. म्हणजे शिरूर तालुका असेल, नंतर तुमचा जुन्नर तालुका असेल, वरती नाशिक जिल्ह्यातील पण काही तालुके असेल, इकडे तर भयानक धुमाकूळ चालू आहे बिबट्याचा. तर त्या दृष्टीने तुम्हाला डायरेक्ट सरळ सरळ प्रश्न विचारू शकतात पॅनल मेंबर्स की हा इश्यू कसा सॉल्व्ह करता येईल, किंवा मानव वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी तुम्ही काय तुमच्या रेंजमध्ये प्रयत्न करणार, असा ते तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. की तुमची त्या रेंजमध्ये पोस्टिंग झाली, समजा जुन्नर जुन्नर
डिव्हिजन मध्ये जुन्नर तालुक्यात तुमची पोस्टिंग झाली, तर तुम्ही काय तिथं सोल्युशन प्रोव्हाइड करणार, किंवा तुम्हाला ह्या पूर्ण समस्येवर काय सोल्युशन वाटतं, याचं एक तुम्ही छान उत्तर प्रिपेअर करा. की सर, म्हणजे त्यांचं न्यूट्रलायझेशन करणं, म्हणजे नसबंदी वगैरे करणं हा एक उपाय आहे. किंवा त्यांना जे सतत मानवी वस्त्यांवर हल्ले करतायत किंवा मानवावर हल्ले करतायत, असे जे कॉन्फ्लिक्ट अॅनिमल्स आहेत, त्यांना आपण कॅप्चर करून त्यांना माणिक डोला आपलं रेस्क्यू सेंटर आहे, किंवा इतर ठिकाणी पण आपल्याला रेस्क्यू सेंटर बनवावे लागतील आणि तिथं आपण ठेवू शकतो कॉन्फ्लिक्ट अॅनिमल्सला, असं तुम्ही त्यांना सांगा. म्हणजे तुम्हाला ते ती गोष्ट सांगता आली पाहिजे. तुम्ही असं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे की बाबा तुम्ही आता फॉरेस्ट्रीचा अभ्यास केलाय तर, आणि आज सध्या तर खूप दगदगता विषय आहे. मागच्या एका महिन्यातच आय थिंक दोन एक लहान मुलींचा जीव गेलेला आहे त्याच्यात, त्यामुळे लोकांचा पण प्रक्षोभ वाढलेला आहे या गोष्टीमध्ये. आणि लोकप्रतिनिधी मग अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत, असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर मग ही सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करणार, तुम्ही काय रोल प्ले करणार आहेत, हे याचं पण तुम्हाला सांगता यायला पाहिजे व्यवस्थितरित्या. मग त्या दृष्टीने तुम्ही चॅट जीपीटी वर किंवा जे त्या एरियात कार्यरत आरेफ होते त्यांचे नंबर घेऊन त्यांच्याशी बोलून एक उत्तर प्रिपेअर करू शकतात छान, आणि ते तुम्ही पॅनल मेंबर्सला सांगू शकतात. ते एक मानव वन्यजीव संघर्षाच्या बाबतीत, म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात पण खूप आहे, वाघाचे हल्ले प्रचंड वाढले, स्लॉथ बिअरचे वाढलेले आहेत. म्हणजे सगळीकडेच एकंदरीत फॉरेस्ट कमी झाल्यामुळे आणि आपण वन विभागाने संरक्षणाचे मेजर्स, प्रोटेक्शन मेजर्स छान घेतल्यामुळे वन्यजीवांची संख्या वाढते, आणि ते जंगल तर आपल्या लिमिटेड आहे. मग त्यामुळे ते वन्य प्राणी मानवी वस्तीत येत आहेत, आणि त्यामुळे हा संघर्ष वाढतोय. तर तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इतरही मॉडर्न टेक्निक्स सांगता येतील, किंवा मॉडर्न मेजर्स सांगता येतील, की आपण टेक्नॉलॉजीचा कसा वापर करू शकतो. जसा केरळात आणि तमिळनाडूमध्ये हत्तींसाठी केला जातो, तिथं अलार्म सिस्टीम डेव्हलप केली त्या लोकांनी. नंतर रेल्वे क्रॉसिंग वर त्यांनी ते कॅमेरा वगैरे, पीटीझेड कॅमेरा लावलेले आहेत. त्यामुळे म्हणजे हत्तींचा मृत्यू होत नाही. म्हणजे असे मॉडर्न टेक्निक्स तुम्हाला सांगता येतील. तुम्ही नेटवर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जातील. त्याचं एक छान उत्तर तयार केला, त्या अनुषंगाने तुम्हाला सांगता येईल. आणि आरएफओ त्यात कसा रोल प्ले करतो, त्याचं काय काम आहे, त्याला मॅनेजमेंट कसं करावं लागतं, क्राऊड मॅनेजमेंट, सगळे लोकप्रतिनिधींना कसं हँडल करावं लागतं, आणि ज्या व्यक्तीचा जीव गेला त्याच्या परिवारातल्या सदस्यांचा आक्रोश असतो, त्यांना कसं तिथं सिच्युएशनला जाऊन त्यांना पटकन कॉम्पन्सेशन देऊन, जरी कायद्यात तरतूद नाहीये तरी कसं कॉम्पन्सेशन देऊन त्यांना न्यूट्रलाइज करणं, हे म्हणजे ही कामं आरएफओ कशी करतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ते तुम्ही प्रिपेअर करून ठेवा ते व्यवस्थित. नंतर म्हणजे तुम्हाला वाघ सर, म्हणजे आता मला वाघ सरांनी इन जनरल प्रश्न विचारले, पण मग मी तो इंटरव्ह्यू जरा मी फॉरेस्ट्रीकडे नेण्याचा प्रयत्न केला, कारण की मला फॉरेस्ट्री हा स्ट्रॉंग पॉईंट होता. मी त्याची आवड असल्यामुळं, किंवा मला आधीपासून त्या गोष्टींबद्दल माहिती होती, म्हणून तिकडे वळवला मी इंटरव्ह्यू थोडा. त्यांना सांगितलं मी की सर, म्हणजे नेचर कॉन्झर्वेशन बद्दल मला हे ते, तर तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग पॉईंट कडे तो वळवण्याचा प्रयत्न करा इंटरव्ह्यू. ते तुम्हाला इन जनरल विचारतील टॉपिक्स. आणि जर तुम्हाला फॉरेस्ट्री बद्दल इतकं माहिती नसेल, किंवा तुम्हाला आता लास्ट मोमेंटला प्रिपेअर करणं शक्य नसेल, तर ठीक आहे. असं नाही की फॉरेस्ट्री मध्ये झालाय इंटरव्ह्यू, माझा स्ट्रॉंग पॉईंट होता म्हणून मी त्या गोष्टीकडे जास्त देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर इन जनरल हॉबी तुम्ही चांगली, म्हणजे जेन्युअनली तुमची हॉबी असेल आणि तुम्ही त्याबद्दल चांगलं प्रिपेअर केलं असेल, तर तुम्ही हॉबीकडे घेऊन जा इंटरव्ह्यू. त्यांना सांगा आपल्या उत्तरांमध्ये तो उल्लेख करायचा, किंवा तुम्ही ऑलरेडी कुठल्या आधीच्या सर्व्हिसमध्ये असेल तर, आणि त्याचं तुम्ही छान उत्तर वगैरे प्रिपेअर, म्हणजे त्याचं इन्फॉर्मेशन काढून ठेवली असेल वगैरे, तर तुम्हाला ते आधीच्या प्रिव्हियस डिपार्टमेंट बद्दल विचारतील, ते तुम्ही सांगू शकतात. म्हणजे इंटरव्ह्यू, माझं एकच म्हणणं आहे की स्ट्रॉंग पॉईंट कडे वळवण्याचा प्रयत्न केला तुमच्या तुमच्या उत्तरांमधनं ते दिसू द्या. म्हणजे तुमच्या उत्तरांमध्ये ते वापरा. तुम्ही आता आधी एसटी असणार तर टॅक्स डिपार्टमेंट बद्दल तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, प्रिव्हियस डिपार्टमेंट बद्दल, की असं होतं तर तसं. कोणी पीएसआय असेल, पोस्ट डिपार्टमेंट मध्ये असेल, कोणी म्हणजे जे काही पदावर असेल ते त्यात उल्लेख करा उत्तरांमध्ये, म्हणजे जेणेकरून त्यांचा तिकडे फोकस जाईल आणि ते इंटरव्ह्यू तुमचा तिकडे होईल, स्ट्रॉंग पॉईंट कडे होईल. म्हणजे एकंदरीत तुमच्या मार्क्स मध्ये ते रिफ्लेक्ट होतं, स्ट्रॉंग पॉईंट कडे इंटरव्ह्यू तर. माझ्या साईडने तर मला तुम्हाला हेच सांगणे, पण तुमचे काही प्रश्न वगैरे असेल, किंवा प्रणिता मॅडम तुम्हाला पुढचं काय सांगायचं असेल ते सांगतील तुम्हाला. तर आपण अगोदर तुमच्या रिलेटेड जे फॉरेस्टचे क्वेश्चन आहेत ते घेऊया. तर त्याच्यामध्ये पहिला आला होता डिफरंट पॅनल बद्दल सांगा. दुसरा आहे त्या ग्रॅज्युएशन पासून जास्त गॅप असेल तर.
हा, तो प्रश्न ऍक्च्युली मी सांगू शकतो. आता डिफरंट पॅनल्स बद्दल मला सध्याचं तर खूप पॅनल मेंबर्स पण माहित नाही कोण आहेत, कारण की मी फॉरेस्टचं सिलेक्शन झालं, माझ्या इंटरव्ह्यूच्या दिवशीच रिझल्ट लागला आणि सिलेक्शन झाल्यावर मी अभ्यास सोडला होता, त्यामुळे मी बिलकुल टच मध्ये नाहीये. पॅनल मेंबर्स वगैरे कोण आहेत तर प्रणिता मॅडम जर त्याबद्दल कल्पना असेल तर त्या सांगू शकतील. आणि मी ह्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकतो की ग्रॅज्युएशन पासून जर गॅप असेल तर कसा टॅकल करायचा. मला ऍक्च्युली प्रश्न विचारला होता की ग्रॅज्युएशन कधी झालंय, तर मी सांगितलं 2015ला माझं ग्रॅज्युएशन झालंय. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आतापर्यंत म्हणजे प्रिपरेशनच करता का? सर म्हटलं हो, मी एमपीएससीचं फुल टाइम प्रिपरेशन करतो, जॉब वगैरे पण करत नाही. म्हणजे जॉब पण करत नाही का? मग घरचे काही बोलत नाही का तुम्हाला की इतके वर्ष झाले हे तुम्ही इतके वर्ष वेस्ट केले? तर म्हणजे ते तुम्हाला प्रेशराईज करू शकतात पॅनल मेंबर्स, ते चेक करण्यासाठी की तुम्ही कसे म्हणजे तुमची आपण त्याला म्हणतो की हे टिकवून ठेवतात. कंपोजर तुम्ही कसं काम ठेवतात हे ते चेक करत असतात. त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही. त्यांनी मला सहज सांगितलं की तुमचे इतके वर्ष वेस्ट झाले, तुम्ही घरच्यांचा पैसा वेस्ट केला, तुम्ही जॉब करायला पाहिजे होता, असं तसं. तर मी म्हटलं मी ते एक्सपेक्टेड होता मला तो प्रश्न, मी त्याचं प्रिपेअर करून गेलो होतो आन्सर की सर म्हटलं मला आधीपासूनच फॉरेस्ट डिपार्टमेंटची आवड होती. आणि मी जेव्हा प्रशासनात जाण्याचा निर्णय घेतला, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एक्झामचीच निवड केली की मी फक्त त्याचंच प्रिपरेशन करायचो. आणि घरच्यांचा त्याला पूर्ण सपोर्ट होता. त्यांनी पण सांगितलं की तुला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तर कर, आणि तुला त्यात पण ज्याची आवड आहे त्याची तू प्रिपरेशन कर. त्यामुळे मला घरचे असं कधी म्हटले नाही की तू जॉब कर वगैरे, त्यामुळे घरच्यांचा पूर्ण सपोर्ट होता. तर हे माझा होता 5-6 वर्षाचा म्हणजे मी प्रिपरेशनचा गॅप होता, तर ते जस्टिफाय झालं, त्यांना पण पटलं, ओके ठीक आहे म्हणे. पण तरी ते म्हटलेच मला की तुम्ही जॉब वगैरे करायला पाहिजे होता. मग ठीक आहे म्हणायचं सर, पण मी याच प्रिपरेशन केलं. तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे योग्यरित्या की सर मला याची प्रशासनातच जायचं होतं, हे करायचं होतं, लोकांसाठी काम करायचंय वगैरे, असली उत्तर द्यायची नाही, कारण की ते त्यांना पटत नाही. थोडं टिकल उत्तर देण्याचा प्रयत्न करा की तुम्ही का याचं प्रिपरेशन वगैरे करत होते. मग ते त्या रीतीने जस्टिफाय करा. त्यांना फक्त आयडिओलॉजिकल उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना ते पटत नाही सहसा. नेक्स्ट नंतर क्वेश्चन आहे पुढचा सर, प्रश्न आहे. ओपिनियन बेस्ड. हा, इथे एक प्रश्न दिसतोय की टू दी पॉइंट आन्सर असावं का सविस्तर? टू दी पॉइंटच असावं सविस्तर, ते ऐकून घेत नाही सहसा. अ, ते आपल्याला कट करतात मध्येच. आपण जर एकदम डिटेल्ड आन्सर द्यायला गेलो त्याच्यापेक्षा आन्सर प्रिपेअर करतानाच 3-4 पॉइंट्स बनवायचे, आणि तिथं पण आपल्याला पॉइंट्सच आठवत असतात. सविस्तर उत्तर मग आपलं मोगम उत्तर निघत असते आणि ते इतकं इफेक्टिव्ह होत नाही. त्यामुळे पॉइंट्सनेच उत्तर द्यायचं. जे काही मुद्दे सांगायचे 3-4 एकतर बोलूनच दाखवायचं की सर पहिला मुद्दा हा की असं, दुसरा मुद्दा असा, तिसरा मुद्दा, असे 3-4 मुद्द्यांमध्ये उत्तर सांगायचे सहसा. आणि ते शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. ते सविस्तर ऐकून पण घेत नाही, ते मध्येच कट करतात. मग आपण इतकं प्रिपेअर केलेलं उत्तर वाया जातं ते सगळं. पुढचा प्रश्न आहे की फॉरेस्ट टेक्निकलची तयारी कशी करावी बद्दल माहिती सांगाल का? हे तुम्हाला तुम्ही नेटवर जरी सर्च केलं ना, ती जॉब ऑफ RFO आणि जॉब ऑफ ACF, किंवा ड्युटीज ऑफ RFO, ड्युटीज ऑफ ACF, तरी तुम्हाला चॅट जीपीटीने त्याचं आन्सर येऊन लागेल. ते तुम्ही AIचं आन्सर जरी बघितलं ना, तेच असतं. एक 10 पॉइंट्स काढून ठेवा ते की RFO ची कामं कुठली आहेत आणि ACF ची कामं कुठली आहेत, आणि ते तुम्ही चांगले प्रिपेअर करून घ्या, कारण की तुमच्या ऍडमध्ये दोघं पदांचं इन्क्लुजन आहे, त्यामुळं तुम्हाला ते गरजेचं आहे. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स रिलेटेड टू लँड एन्क्रोचमेंट, टायगर अटॅक, डेथ अँड कंपेन्सेशन. हा, आता तुम्हाला हा चांगला प्रश्न विचारला आहे. हे डायरेक्ट ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारू शकतील तुम्हाला की हल्ली फॉरेस्टच्या लँडवर एन्क्रोचमेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर ते RFOने त्याबद्दल काय करता येईल, किंवा टायगर अटॅकने खूप डेथ्स होत आहेत. अ, तर लँड एन्क्रोचमेंट बद्दल आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, आणि सध्या आम्ही डिपार्टमेंटमध्ये प्रणिता मॅडमांना पण माहिती आहे, आणि ते पण ते काम करतायत की आता डिपार्टमेंट तेच काम करतंय की हा डेटा गोळा करतंय की कुठल्या फॉरेस्टच्या लँड्सवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे आपल्याला ते आता करणं लवकरात लवकर करणं भाग आहे. म्हणजे आपण डिपार्टमेंट आता सध्या तेच काम करतंय. फॉरेस्ट लँड कुठल्या कामांसाठी डायव्हर्ट करण्यात आलेली आहे,
आणि त्यावर सध्या कुठले इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे कोणी शाळा बांधली, कुठं कुठली शासकीय इमारत बांधली, कुठे प्रायव्हेट एन्क्रोचमेंट आहे, कुठे शेती चालली, हा सगळा डेटा सध्या डिपार्टमेंट गोळा करून वरती पाठवतंय, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर ते पाठवलं जातंय. तर या संदर्भात सध्या काम चालू आहे. आणि ते एकदाच वरतून अ, आदेश आल्यानंतर लँड एन्क्रोचमेंट बद्दल काय करायचं, म्हणजे ती रिमूव्ह करायची का ती रेग्युलराईज करून घ्यायची, म्हणजे त्यात सगळं दिलेलं आहे. तो वरून निर्णय आल्यानुसार ते एन्क्रोचमेंट कसं हटवता येईल याबद्दल पण आपल्याला गायडन्स येईल, त्या दृष्टीने करता येईल. आता हे झाला सध्याचा सिनेरिओ. इन जनरल तुम्हाला प्रश्न विचारला की एन्क्रोचमेंट बद्दल काय करायचं, तर आरएफओ आधी नोटीस देतो, आणि नोटीसला नीट जस्टिफिकेशन आलं नाही, ज्यांनी एन्क्रोचमेंट केलंय शेतीसाठी किंवा वगैरे इतर करण्यासाठी, तर ते नोटीस जर ते उत्तर आरएफओ ला पटत नसेल तर तो एन्क्रोचमेंट योग्य फौजफाटा घेऊन जाऊन ते काढू पण शकतो. ते एवढे अधिकार आरएफओ ला आहेत. तर त्या दृष्टीने तुम्ही आयोगाला म्हणजे पॅनल मेंबर्सला ते सांगू शकतात. आता टायगर अटॅक डेच्या बाबतीत मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 25 लाख रुपये कॉम्पन्सेशन आपण ह्युमन किल साठी देतो. कॅटल किल साठी पशुवैद्यकीय अधिकारी ठरवेल त्या रकमेच्या 75% कॉम्पन्सेशन फॉरेस्ट डिपार्टमेंट देतं, आणि पीक नुकसानीचं पण कॉम्पन्सेशन देतं. मग हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 25 लाख रुपये कॉम्पन्सेशन फॉरेस्ट डिपार्टमेंट देतं ह्युमन किलच्या बाबतीत. फक्त त्याचे फोटोज वगैरे आपल्याला प्रूफ पाहिजे की हे टायगर टायगरनेच त्या माणसाला मारलंय. टायगरच नाही, बिबट्याच्या हल्ल्यात, कोणत्याही हल्ल्यात जर वन्यजीवाच्या हल्ल्यात माणसाची डेथ झाली तर फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला कॉम्पन्सेशन देतं. तर हे ओपन एंड बेस्ड प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या रेंजमध्ये एखाद्या लहान मुलीला बिबट्याने मारलं, तुम्ही काय करणार. तर त्याबद्दल तुम्हाला मी आता जसं मगाशी सांगितलं तसं सांगता आलं पाहिजे की सर्वप्रथम आरएफओने त्या मोक्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे, तिथल्या क्राऊडला थोडं मॅनेज केलं पाहिजे की तिथं ते रोष असतो त्यांचा फॉरेस्ट डिपार्टमेंटवर खूप ठिकाणी, तर असं म्हणतात तुम्हीच हे बिबटे आणून सोडले. तर तिथे त्यांना शांत करता आलं पाहिजे, आणि तिथं तातडीने एक धनादेश देणे, 5 लाख 10 लाख. ऍक्च्युली ते त्याने तर म्हणजे तो मेलेला व्यक्ती परत येऊ शकत नाही, पण त्यांना एक तेवढंच न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला क्राऊडला त्याच्याने मदत होते. 5 लाख 10 हजारचा धनादेश देणे कार्य, म्हणजे कागदी प्रक्रिया पूर्ण न करता सुद्धा स्पॉटवर आरएफओ ला द्यावे लागतात. ते देणे, आणि नंतर मग त्यांना ऑफिसला बोलून ती कागदपत्रांची पूर्तता करून घेणे. त्या तिथं तर जागेवर आपण ते धनादेश वगैरे देतो. नंतर तिथं जाऊन ते पंचनामा करून घेणे, हे सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर हे ओपिनियन बेस्ड, म्हणजे ओपिनियन बेस्ट प्रश्नांचं उत्तर तुम्ही अशा तऱ्हेने देऊ शकता की तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये आरोप असल्यावर काय करणार, तर ते तुम्ही तसं सांगू शकता. मॅडम घेतील जनरल ज्या गोष्टी असतील इंटरव्ह्यू बद्दल त्या बाबतीमध्ये प्रणिता मॅडम बोलतील आता. मी ऍक्च्युली जनरल क्वेश्चन काय असतात आणि आपला अप्रोच काय असला पाहिजे इंटरव्ह्यू बद्दल ते सांगणार आहे. तर नॉर्मली क्वेश्चनचा पॅटर्न कसा असतो की एक तर तुमचे प्रोफाईल बेस्ड क्वेश्चन असतील, किंवा मग टेक्निकल पोस्टच्या रिलेटेड असतील, लाईक आरएफओ आणि एसीएफ बद्दलचे, किंवा तुमची डिग्री कशामध्ये झाली मग डिग्रीचे थोडेसे क्वेश्चन असतील, आणि ओपिनियन बेस्ड क्वेश्चन. मग त्याच्यामध्ये कसं आहे ना की आमच्या वेळी विचारायचे की हा फोटो तुमचाच आहे का वगैरे, हे स्टार्टिंगचे काही क्वेश्चन असायचे. आता पॅनल मेंबर चेंज झालेत. आय थिंक वाघ सर आणि देशपांडे सर ते ओल्ड पॅनल मेंबर्स आहेत. नवीन काही पॅनल मेंबर आहेत. तर त्यांचा अप्रोच आता जे राज्यसभेचे इंटरव्ह्यू झालेत ना, त्याच्यामध्ये त्यांचं समजतं की स्टार्टिंग किंवा काही क्वेश्चन्स रिपीटेड आहेत त्यांचे, लाईक हॉबी कोणता आहे तुम्हाला, स्ट्रेंथ विकनेस काय आहेत असं. मग हे स्ट्रेंथ विकनेस आहेत ना, इथे तुम्हाला फॉरेस्टकडे तुमचा इंटरव्ह्यू म्हणजे शिफ्ट करता येऊ शकतो. म्हणजे फॉरेस्टच्या अनुषंगाने तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आता माझं एनसीसी झालं होतं, मग अजून कोणी एनसीसीचं असेल आपल्या पार्टिसिपंटमध्ये तर ते एनसीसीचं सांगू शकतात. मग ते विचारतात पुढे एनसीसी कुठे झाली, किंवा मग तुम्हाला एनसीसी का करावं वाटलं असं. विकनेसमध्ये पण म्हणजे माझं असं झालं होतं की मी ट्रॅव्हलिंग विकनेस असं मॉकमध्ये सांगितलं होतं. पण फॉरेस्टच्या ट्रेनिंगमध्ये ट्रॅव्हलिंग तर आपल्याला पूर्ण ट्रेनिंगमध्ये करायला लागतं. तर आपण विकनेसमध्ये ट्रॅव्हलिंग किंवा स्विमिंग हे असे लाईफ स्किल्स जे आहेत आपले, ड्रायव्हिंग वगैरे, हे नाही सांगायचंय. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही पहिलाच प्रिपेअर झालं पाहिजे की नक्की काय विकनेसमध्ये सांगायचंय, अगोदरच ठरवून जायचं की विकनेसमध्ये मी हे सांगेल की ज्याचा आपल्याला म्हणजे निगेटिव्ह काही इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे आपल्या सर्व्हिसवरती, असे विकनेसेस वगैरे ते आन्सर तयार करून ठेवा. कारण नवीन पॅनल मेंबरचे मी थोडेसे ट्रान्स्क्रिप्ट वगैरे वाचले, तर त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स त्यांचे रिपीटेड आहेत अगदी. असं हॉबी पण आपण त्याच्या रिलेटेडच सांगू शकतो, म्हणजे फॉरेस्टच्या रिलेटेड जे आहेत ते. नंतर नवीन पॅनल मेंबरचं ते विचारलं होतं ना एका सरांनी, तर त्याबद्दलच मी सांगते की आपली आता जी इंटरव्ह्यू होतं तो मुंबईमध्ये होतं, तर
त्याच्या रिलेटेड पण त्यांनी क्वेश्चन विचारले होते. तर मग एअरपोर्ट तुम्हाला खिडकीच्या बाहेर काय दिसतंय, म्हणजे ते एअरपोर्ट होतं तर त्याच्या रिलेटेड वगैरे क्वेश्चन, मग त्या सिटी बद्दलचे क्वेश्चन, तिथल्या फॉरेस्ट बद्दलचे क्वेश्चन, किंवा रिसेंट काय आहे का नवीन गोष्ट की जी फॉरेस्टमध्ये झालेली आहे, तर त्याबद्दल आपण प्रिपेअर केलं पाहिजे. तुम्हाला आम्ही का निवडावं असा पण त्यांचा क्वेश्चन म्हणजे असतोय. मला पण त्यांनी सेम विचारलं होतं की तुम्हाला आम्ही काय निवडलं पाहिजे, कारण मी ऑलरेडी एसटीआय होते आणि तरी पण मी इंटरव्ह्यूला अपेअर झाले होते. तर तुम्ही एसटीआय का सोडताय, म्हणजे लेडीजसाठी तर एसटीआय खूप सेफ जॉब आहे असं त्यांचं होतं म्हणणं. आणि त्यांनी मला खूप ट्विस्ट केलं, म्हणजे माझा आन्सर मी देते पण की नाही एसटीआय पण छान आहे ना, मग तुम्ही इकडे काय येते अशा टाईपमध्ये त्यांचं चाललं होतं. तर मला ऍक्च्युली मी त्याचा आन्सर दिलं होतं की म्हणजे डेस्क जॉब आहे एसटीआय आणि मला आवडतो, पण मला ऍक्च्युली नवीन नवीन सिच्युएशनला डील करायला आवडतं. फील्डवरती जाऊन काम करण्याचं जे आहे सॅटिस्फॅक्शन ते मला म्हणजे जास्त आवडेल या कंपॅरिझनमध्ये असं. मग त्याचा आन्सर मी एकदम प्रॉपरली सगळं लिहूनच काढलं होतं की याचा आन्सर हेच द्यायचं आपल्याला असं. म्हणजे असे काय काय एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत ते तुम्ही स्वतः बनवले पाहिजेत. मग रिकाम्या वेळेत तुम्ही असं करू शकता की म्हणजे फ्रेंड्सचं आपलं एखादं सर्कल असतं आपल्या लायब्ररीतलं असेल, किंवा जे आता आहेत फॉरेस्ट इंटरव्ह्यूला, जे राज्यसभेचे इंटरव्ह्यू देऊन आलेले आहेत नवीन पॅनल्स कडून, तर त्यांना घेऊन ते तुमचे मॉक घेतील असं पण करू शकता तुम्ही. म्हणजे मॅक्झिमम मॉक पण तुमचे दिले जातील असं. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की एक्सपेक्टेड क्वेश्चन काय आहेत, आपण कुठे कमी पडतोय, हे समजलं तर म्हणजे तुम्हाला प्रिपरेशनला म्हणजे वाव मिळेल असं. आणि महिलांच्या बद्दल ते विचारतात नॉर्मली की महिला सबलीकरण सक्षमीकरण, किंवा मग मुलींसाठी जॉब योग्य आहे का, तुम्ही कसे म्हणजे डील करणार वेगवेगळे सिच्युएशन. फॉरेस्टमध्ये खूप सारे आता नवीन इश्यूज आहेत, मग त्याला कसं डील करणार आहे याच्याबद्दल ते विचारतात. तर त्याचे आन्सर्स तुम्ही प्रिपेअर करणं म्हणजे अपेक्षित आहे. तिथे बिलकुलच घाबरून जायचं नाहीये, कारण ते खूप ट्विस्ट करतात त्याच्यावरती. असं मला ऑलमोस्ट 3-4 वेळा त्यांनी म्हणजे तेच सेम विचारलं की तुम्ही काय येत आहे फॉरेस्टमध्ये, खूप जास्त आता क्रिटिकल सिच्युएशन चालू आहे तर तरी पण येत आहेत का असं. तर तुमचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही आन्सर्स म्हणजे निगेटिव्ह नाहीच पाहिजे, पॉझिटिव्ह काहीतरी एखादा चांगला एक पर्स्पेक्टिव्ह तयार करून ठेवला पाहिजे तुम्ही. नंतर डिस्ट्रिक्ट रिलेटेड क्वेश्चनच्या रिलेटेड एक मी सांगेल, मी सांगलीची आहे तर मला पॉलिटिशियन्स बद्दल तिथलं विचारलं होतं. प्लस सागरेश्वर अभयारण्य आहे की जे मानवनिर्मित अभयारण्य आहे, मग तो एक त्याचा प्लस पॉईंट होता, तर कोणत्या व्यक्तीने ते अभयारण्य बनवलंय असं. तर मला ते परफेक्ट आन्सर नाव आठवतच नव्हतं त्या मोमेंटला, तर मी सांगितलं की सर मी इतक्यात म्हणजे नाव ऐकलंय पण मला थोडंसं कन्फ्युजन होतं त्या नावामध्ये, म्हणजे जे क्लिअर आहे मी ते सांगितलं असं अंदाजे की हेच असेल कदाचित नाव, असं नाही सांगितलं. म्हणजे तुम्ही जे आहात ना त्या मोमेंटला तुम्हाला खरंच आठवत नसेल तर तुम्ही सांगा की सर मला थोडंसं आठवते पण अगदी तेच ऐकणे मला आता थोडंसं कन्फ्युजन होतंय काय असेल हे. असं, कारण ते लगेच जज करतात मग आपण नाही का, म्हणजे ब्लफ केल्यासारखं नाही झालं पाहिजे ते असं. मला देशपांडे सरांचं पॅनल होतं, तर त्यांनी डिस्ट्रिक्टचे बरेच क्वेश्चन विचारले होते. मिरजच्या स्पेशल म्हणजे मिरजच्या रिलेटेड काय स्पेशल आहे तिथे, मग ते मिरजला हॉस्पिटल नगरी बोललं जातं, मग ते का वगैरे त्या गोष्टी होत्या. सांगलीमध्ये कोणता किल्ला आहे हे विचारलं होतं. तो किल्ला मला माहितच नव्हता की कोणता किल्ला आहे वगैरे, मग मला याचा अंदाज नाही म्हणून मी सांगितलं होतं की मला माहित नाही की कोणता किल्ला आहे वगैरे असं. एवढं फेमस नसलं कदाचित पण मी व्हिजिट पण नाही केली असं. तर करंटचे काही इश्यू आहेत जसे की फॉरेस्ट म्हणजे मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट सांगितलं. जसं की अजून नक्सलाइट्सनी जे सरेंडर केलंय त्याच्या रिलेटेड पण तुमचा पर्स्पेक्टिव्ह एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण तयार ठेवलं पाहिजे, कारण हे विचारू शकतात, कारण खूप रिसेंटची बातमी आहे ती. आणि प्रतिभा सेतू जे जे युपीएससी बनवलंय त्याच्या धर्तीवरती आपण एमपीएससी मध्ये काही केलं पाहिजे का किंवा काय असं, त्याच्या रिलेटेड आपण विचारू शकतात. मग ह्या गोष्टी आहेत की तिथं तुमचं ओपिनियन काहीतरी असलं पाहिजे असं. कारण ओपिनियन बेस्डला क्वेश्चनला तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला माहितच नाही किंवा माझं ओपिनियन्स नाहीये, असं नाही आपण बोलू शकत. तर याचं थोडंफार काहीतरी पाहून ठेवा की नक्की पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय पॉईंट आहेत, हे दोन्ही पण पाहून ठेवायचे त्याचे. नंतर सध्या जे इलेक्शन्स आहेत तर त्या इलेक्शन रिलेटेड पण विचारतात क्वेश्चन, आणि ते विचारतील पण जरी फॉरेस्टचा इंटरव्ह्यू असेल तरी हे जनरल क्वेश्चन विचारतील आपलं ओपिनियन काय आहे हे पाहण्यासाठी. तर मतदानामध्ये घोळ का झालाय म्हणजे होतोय का किंवा काय, तुमचं ओपिनियन काय आहे त्याबद्दल. आणि फॅक्च्युअल मध्ये हे पण विचारतात की मतदारसंघ किती काय, मग हे माहीत असलं पाहिजे, कारण हे खूप अपेक्षित क्वेश्चन आहेत. ते माहीतच नाही मला काहीच असं अंदाजे वगैरे एवढं तरी सांगू शकतो आपण असं. अजून मी ऍक्च्युली थोडे ट्रान्सक्रिप्ट पाहिले होते त्यातलेच हे क्वेश्चन बघितले होते असं. तर मला माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळी म्हणजे माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता एमपीसीचा, पण मी काही गोष्टी परफेक्टली प्लॅन केल्या होत्या की हे असंच सांगायचं आहे किंवा आन्सर कशा पद्धतीने दिलं पाहिजे. पॉईंट वाईज सरांनी जे सांगितलं रोहन पाटील सरांनी की आन्सर पॉईंट वाईज दिलं पाहिजे, याचा खूप जास्त फायदा होतो तिथे. आपण म्हणजे कन्फ्युजन नाही होत आपलं तिथं काहीच, आपण अगदी पॉईंट वाईज आन्सर देऊ लागतो, ते ऐकतात पण मग जर पॉईंट वाईज असेल तर. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे
की ते सिच्युएशन क्रिएट करतात कधी कधी, की तुम्ही फॉरेस्टमध्ये गेलेले आहेत, मग अगदी नाईट म्हणजे मला सांगितलं होतं त्यांनी की नाईट पेट्रोलिंग आहे तुमच्यासोबत, काही तुमचे बीट गार्ड्स आहेत आणि नाईट पेट्रोल अचानकच तुमच्या समोर वाघ आलेला आहे, अगदी 15 फुटावरती वाघ आहे असे बोललेले आहेत. मग तुम्ही काय कराल असं. आणि मग ते आपण काय म्हणजे आपल्या एक्सप्रेशन्स वगैरे चेक करत असतात. मी त्यांना सांगितलेलं की म्हणजे जे वाघाचा रेग्युलर रूट असेल तिथून ते निघून जाईल, असं काय म्हणजे वेगळं नाही. तर त्यांनी मला खूप ट्विस्ट करण्याचा ट्राय केलं की नाही तरी पण काय करणार, वाघ तर खूप जवळ आहे, मग अशा वेळी काय करणार वगैरे असं. पण आपण सेमच आन्सर म्हणजे त्याच्यावरती हे राहायचं. तिथं जर सेपरेट असेल की अटॅकिंग पोझिशनमध्ये आहे वगैरे, मग तिथं कदाचित आन्सर वेगळं असेल. पण रेग्युलर पॅट्रोलिंगमध्ये जेव्हा वाघ दिसतो तर आपलं काय असला पाहिजे. अं, तर ते त्याचा आन्सर वगैरे असे सिच्युएशन बेस्ड आन्सर्स वगैरे तुम्हाला म्हणजे फ्रेम करता आले पाहिजे, ते ऑन द स्पॉटच असणार आहेत. तर थोडासा टाइम घ्यायचा त्या आन्सर्स देण्यापूर्वी, कारण लगेच आपण नाही सांगू शकत की काय वगैरे. तर थोडासा टाइम घेऊन पण नीट आन्सर द्यायचा त्यांना. असं जर पॉसिबल असेल तर तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा जिथे आता स्टडी करताय किंवा वर्किंग आहे तिथं नियर बाय एरियाजमध्ये एखादं फॉरेस्ट असेल तर तिथे एखादं व्हिजिट करून या. कारण ते विचारतात म्हणजे व्हिजिट केले का नाही केले का असं. मी खरंच कुठे व्हिजिट नव्हतं केलं तर मी नाही केलं हेच सांगितलं होतं. मग त्याने विचारलं की फॉरेस्टमध्ये काय काय असतं. म्हणजे त्यांना पण स्माईल होतं चेहऱ्यावरती की म्हणजे सांगा आता फॉरेस्टमध्ये काय असतं, तुम्ही गेलाच नाहीये फॉरेस्टमध्ये. मग मी नॉर्मल सांगितलं सर असं असं असतं वगैरे असं. अजून होतं की तिथे जेव्हा जातो ना आपण, म्हणजे काही जणांचं असं होतं, आता काही जणांशी माझं बोलणं झालं जे इंटरव्ह्यूला आहेत, की वाघ सरांचं पॅनल असतं, मग खूप कमी मार्क्स देतात सर आणि खूप ट्विस्ट करतात वगैरे. मग जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तुम्ही तुम्ही पाहूच नका की कुणाचं पॅनल आहे. कारण ते कसं होतं, प्री अझम्पशन होत राहतं वगैरे, की आता हे सर आलेत मग म्हणजे नाही का अगोदरच आपण खूप टेन्शनमध्ये जातो असं. त्यामुळे त्या गोष्टींपेक्षा तुम्ही तिथे थोडंसं कंपोज राहायचं ट्राय करा. कारण खूप दिवस स्टडी करतो आपण आणि एकदम लास्टचा आणि खूप महत्वाचा टप्पा आहे हा मुलाखत म्हणजे. तिथे अगदी मार्क्समध्ये खूप गफलत होते. मी जेव्हा मार्क्स म्हणजे एक इंटरव्ह्यू दिला, मला 34 मार्क्स मिळाले आणि सेम त्याच पॅनलमध्ये 4-5 नंबर अगदी दोन तीन नंबरचा माझ्या अगोदरचा मुलगा होता. त्याला खूप कमी मार्क्स म्हणजे अगदी 10 मार्कांचा फरक होता. मग हे खूप जास्त व्हॅरी होतं असं. त्यामुळे तुम्ही खूप कंपोज राहा. अगदी इंटरव्ह्यूच्या अगोदर 15-20 मिनिटं जाऊन एकदम फ्रेश व्हायचं. आरशामध्ये स्वतःला कॉन्फिडंट फील करायचं, की हे खूप महत्वाचं आहे असं वाटतं मला. कारण तिथं कॉन्फिडेंटली म्हणजे राहणं वगैरे नाही का, ते जास्त इम्पॉर्टंट राहतं. तोच 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा टाइम तुम्हाला म्हणजे फायनल रिझल्टमध्ये घेऊन येतो. आणि आता सध्या जी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये तुमचे ऑप्शनल्स वेगवेगळे असतील. तुमचं डिग्री वेगळं असलं आणि ऑप्शनल कोणते आहेत, मग ते ऑप्शनल तेच का घेतले वगैरे याच्यावरती पण ते क्वेश्चन विचारू शकतात. त्याचे पण तुम्ही आन्सर्स बनवून ठेवा, कारण आतापर्यंत डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नव्हती कधी. तर त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स म्हणजे मोस्टली विचारण्याचे चान्सेस असतातच. आणि जेव्हा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारतील, जसं की मला विचारलं होतं वेस्टर्न घाट रिलेटेड सांगा तुम्ही आता असं. तर वेस्टर्न घाट कसं आहे वगैरे हे सांगण्यापेक्षा वेस्टर्न घाट बद्दल कोणत्या कमिटीने काय बोललंय हे आपण सांगणं अपेक्षित असतं. तर ते तसं कमिटीचा रेफरन्स द्या किंवा मग एखादं सुप्रीम कोर्टचं काय असेल वर्डिक्ट वगैरे, तर त्याचा रेफरन्स देऊन बोललेलं कधी म्हणजे चांगलं आहे. जसं की लँड एन्क्रोचमेंट बद्दल विचारलं होतं कोणीतरी, तर तिथं सुप्रीम कोर्टचा जो रेफरन्स आहे ना, आता सध्या एक म्हणजे सर्क्युलर त्यांनी दिलं होतं. तर त्याच्याबद्दल काम चालू आहे डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यावरती आम्ही पण आता काम करतोय. मी सध्या बडफळीमध्ये आहे. तिथे बरेच इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत. मग तिथे बरीच गफलत झालेली आहे, की ज्याचं रेकॉर्ड अगदी आपल्याकडे अपडेटेड नाहीये. म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला पण माहित नसतं की फॉरेस्टकडे कोणतं लँड आहे वगैरे, सर्वे नंबर कोणते आहेत. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला माहित नसतं की रेव्हेन्यूकडे नक्की काय अपडेटेड रेकॉर्ड आहे असं. ते अपडेशन टाइम टू टाइम होत नाहीये. आणि मग ते दावे वगैरे त्याचा बराच इश्यू होऊन जातो. तर ते आता सध्या अपडेटेड चालू आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटने पण अगदी भूनक्षावरती वगैरे बऱ्याच सातबारे असतील किंवा मग सर्वे नंबर असतील त्याची इन्फॉर्मेशन ऍड केलेली आहे. मग ते आपण क्रॉस चेक करतोय की फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे एक फॉर्म नंबर 1 असतो, ज्याच्यावरती फॉरेस्टची सगळी जमीन अगदी गावानुसार सगळी लिहिलेली असते, की या सर्वे नंबरला इतकी जमीन आहे, इतके हक्क म्हणजे हक्क आपण दिलेले आहेत लोकांना, किंवा मग किती जमीन वन इतर कामांसाठी दिलेली आहे. फॉरेस्ट डायव्हर्टेड लँड असते ती. तर ह्या गोष्टींचं सगळं टॅली करतोय आपण आता रेव्हेन्यू डिपार्टमेंट सोबत. आणि जो मध्ये गॅप येईल तो आपण म्हणजे रिटर्न घेतोय वगैरे. ही फर्स्ट स्टेज आहे आपली लँड एन्क्रोचमेंटच्या रिलेटेड असं. तर तिथं सुप्रीम कोर्टचं वगैरे तुम्ही सांगू शकता असं. किंवा मग कॉम्पेन्सेशनचं विचारलं होतं तर त्याच्यामध्ये जी आर आहे तो प्रॉपर जी आर वाचून जा, म्हणजे एक्स्ट्रा व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल फक्त असं. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला माहित नसतं की नक्की इंटरव्ह्यू कसा दिला पाहिजे वगैरे. आता तर नवीन
म्हणजे पॅनल मेंबर वगैरे आहेत ना, तर मला वाटतं की युट्यूबवरती जे युपीसीच्या ऑलरेडी काहीतरी मॉक वगैरे असतात ना, दृष्टीचे असतील किंवा बाकी कुठले, ते जस्ट पाहत राहायचे जराशे, म्हणजे आपल्याला समजतं की आपण कुठे कमी पडतोय, आपल्याकडून अजून काय अपेक्षित आहे, कुठे इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे, किंवा मग तिथे पण काही क्वेश्चन आपल्यासारखेच असतात, तर तिथे ते लोक काय बोलतायत आणि आपण ही कसं आन्सर बनवलं पाहिजे हे आपल्याला थोडंसं आयडिया येते. कारण मी खूप सारे इंटरव्ह्यू पाहिले होते युपीएससीचे, कारण माझा एमपीसीचा पहिलाच इंटरव्ह्यू होता हा, आणि मी मॉक पण 2च दिले होते आणि तिथं पण मी प्रिपेअर नव्हते जास्त. तर खूप कमी टाइम मध्ये स्टडी करण्यासाठी मी हे युपीएससीचे इंटरव्ह्यू बऱ्याच वेळा पाहिजे की माझा आन्सर असा आला पाहिजे वगैरे असं. आणि अजून एक करू शकतो आपण की म्हणजे स्वतःला जर असं स्कोप येण्यासाठी की एखादं ब्लँक पेज घेऊन बसायचं, त्याच्यावरती म्हणजे डिस्ट्रिक्ट आपलं, मग त्याच्यावरती कोणते क्वेश्चन येतील असं, त्याच्या मग असं लिंक शोधत जायचं की याच्यावरती हा क्वेश्चन येईल, मग याच्यावरती मी हे आन्सर देईल, पुढे हा क्वेश्चन येईल असं वगैरे. म्हणजे एखादी क्वेश्चन बँक आपण घेऊन प्रिपेअर करतोच, परंतु स्वतः पण असं काहीतरी शोधलं पाहिजे की याच्यावरती हा क्वेश्चन असा येऊ शकतो, तो येऊ शकतो असं, कारण त्याचा खूप जास्त फायदा होतो तिथे. असं पण करू शकतोय. आणि खूप जनरल क्वेश्चन असतात, जसं की मला विचारलं होतं की डेली तुमचं शेड्यूल काय असतं, म्हणजे सकाळपासून काय शेड्यूल असतं, किंवा मग सध्या काय करताय तुम्ही आता असं. मग हे खूप अनएक्सपेक्टेड होतं की अगदी इंटरव्ह्यूच्या मध्ये असं विचारणं वगैरे. पण जे आहे तुमचं जेन्युइन आन्सर तेच सांगा. जर एक्स्ट्रा काहीतरी आपण त्यांना छान वाटावं म्हणून काहीतरी सांगायला गेलो तर ते ब्लफिंग होतं, आणि ते पुढे मग जे सब क्वेश्चन विचारतील तिथे आपण त्यांना म्हणजे त्यांना समजून जातं की हे काहीतरी खोटं बोलतायत किंवा काय असं. आणि एक लास्ट सांगते की लॉ खूप वर्क करतं, तर म्हणजे त्यामुळे चांगले मार्क्स मिळतील असं वगैरे हे पहा. सर इतकंच. मॅडमला कोणाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा स्वतःला अनम्यूट करून क्वेश्चन विचारू शकता. सर अजून एक बोलायचं होतं मला, डिग्री बोला बोला. रिलेटेड होतं. म्हणजे डिग्रीची माझी डिग्री झाली आहे बीएससी अग्रिकल्चर, पुण्यामध्ये झाली शिवाजीनगरला. तर त्यांनी डिग्रीचे पण क्वेश्चन विचारले होते, आणि मी ऑलमोस्ट 2021-22 मध्ये इंटरव्ह्यू दिला असेल. हा, 23 मध्ये इंटरव्ह्यू दिला मी. तर त्याचं कसं होतं की त्यांनी विचारलं की म्हणजे तुम्ही सॉईल वगैरे प्रोफाईल वगैरे, हे खूप बेसिक बेसिक क्वेश्चन होते. सॉईल प्रोफाईल काय आहे, किंवा मग ह्युमस काय आहे. पण नंतर ते त्याच्यामध्ये मग न्यूट्रिएंट्स कोणते असतात सॉईलमध्ये. मग नंतर आले की ते अगदी ते तुम्ही लॅबमध्ये कसे टेस्ट करणार असं. मग त्याचा आन्सर अगदी आठवणं न आठवण्यासारखंच होतं. तर मी ते सांगितलं की म्हणजे आम्ही केलेलं आहे, म्हणजे हे मला माहित नाही त्याच्या टेस्टची नावं, पण आम्ही ते लॅबोरेटरीमध्ये केलेलं आहे असं. मग ते बोलले की तुम्ही स्वतः केले का हे सगळं, मग असं म्हणजे तुम्हाला असं नाही कसं म्हणायचं, ह्याचे पण 4-5 गोष्टी हे केल्या पाहिजेत की कोणत्या आन्सरला कसं नाही म्हणलं पाहिजे, जर क्वेश्चन विचारला तर. असं फक्त नाही येत सर असं नाही म्हणाय पाहिजे, नाही का. मग त्यांनी मला गुड बोलले की ठीक आहे तुम्ही केलेलं आहे तर ओके, म्हणजे असं. ते चॅट काही बॉक्स क्वेश्चन मध्ये असतील तर क्वेश्चन घेऊन. आले. चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत ना. लॉ रिलेटेड काय करायला पाहिजे. लॉ रिलेटेड रोहन सर आहेत का ऑनलाईन, कारण हो रोहन आहे. आहे. म्हणजे ल- एवढे डिटेलमध्ये तर क्वेश्चन अ, ल- विचारणार नाहीत ना. नाही, कदाचित ते म्हणजे काही जे प्रमुख सेक्शन्स आहेत तेवढे तरी माहिती पाहिजे आता, कारण की मेन्सचा स्टडी करताना आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980, नंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आणि बायोडायव्हर्सिटी ऍक्ट याचा तर स्टडी केलेलाच आहे मेन्ससाठी. तर मग त्यांना अपेक्षित असतं की यातले महत्वाचे सेक्शन्स तरी सांगता आले पाहिजे. सिनारिओ देतील तुम्हाला की एखादा व्यक्ती मांस घेऊन जातोय आणि मोटरसायकलवर आपल्या चेक नाक्यावर त्याला अडवलं फॉरेस्टच्या स्टाफने, तर तुम्ही त्याला कुठल्या कलमांतर्गत अटक करणार, त्याच्यावर कुठल्या कलमांतर्गत कारवाई करणार. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या सेक्शन 9 नुसार आपण त्याच्यावर कारवाई करू शकतो. किंवा आता तुम्हाला एन्क्रोचमेंटचं विचारू शकतात की फॉरेस्ट लँडवर एन्क्रोचमेंट झाली आणि तुम्ही ते गेले तिथं आणि ती काढायची, तर तुम्ही कुठल्या सेक्शन अंतर्गत त्या ज्या व्यक्तीने एन्क्रोचमेंट केले त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवू शकतात. म्हणजे हे जे महत्वाचे सेक्शन्स आहेत आपले, हे तुम्हाला 4-5 ऍक्ट सांगितले त्यातले तुम्ही म्हणजे एकदम ठळक सेक्शन्स की ज्या अंतर्गत सहसा फॉरेस्ट डिपार्टमेंट कारवाई करतं ते काढून ठेवा, ते लिहून ठेवा आणि ते पाठच करून ठेवा की तुम्हाला एखादा सिनारिओ दिला तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की या सिनारिओ मध्ये सर ही सेक्शन्स लावायची किंवा ह्या सेक्शन अंतर्गत कारवाई करता येईल आपल्याला. किंवा त्यांनी इन जनरल पण विचारलं की इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 त्यातली काहीतरी महत्वाची सेक्शन सांगा.
तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे. किंवा त्या असं पण प्रश्न विचारू शकतात की सेंट्रल झू ऑथॉरिटी कोणत्या सेक्शन अंतर्गत स्थापन झाली, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी एनटीसीए ती कुठल्या सेक्शन अंतर्गत स्थापन झाली, त्याला काही आपण म्हणतो की स्टॅच्युटरी बेस आहे का त्या बॉडीजला, तर ते ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग ते महत्वाच्या सेक्शन्स मध्ये उल्लेख आहे, नॅशनल पार्क कुठल्या सेक्शन अंतर्गत स्थापन होतं, वाईल्ड लाईफ सँच्युरी, टायगर रिझर्व कुठल्या सेक्शन अंतर्गत, तर ते तुम्ही सगळं काढून ठेवा. म्हणजे लॉ म्हणजे काय, तर हेच आहे की तुम्हाला महत्वाचे सेक्शन्स माहिती पाहिजे, कारण की ते तुमच्याकडनं अपेक्षा आहे. ते तुम्ही मेन्स पास होऊन आलेला आहे, तर मेन्स मध्ये तुम्ही हे सगळं स्टडी केलेलाच आहे, तर त्यामुळे तुम्हाला याची उत्तरं सांगता आली पाहिजे. हा नाही, मग पुढचा नेक्स्ट प्रश्न आहे ते क्वेश्चन. प्रणिता मॅडम साठी. हो, की एक महिला म्हणून फॉरेस्ट मध्ये काय प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो, तर मॅडमच आन्सर करू शकतील चांगलं. म्हणजे ऍक्च्युली मला तर असं वाटलं नाहीये कधी काय फेस करावं लागू शकतं, म्हणजे खरंच आहे असं. फक्त कधी कधी बोलतात की काहीतरी म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी लॉच्या माध्यमातून सोल्युशन्स पण आहेत. त्यामुळे सेपरेट असं प्रॉब्लेम काय असेल असं पर्टिक्युलर मला तर वाटत नाही असं, कारण ते यार मला तर खरंच प्रॉब्लेम काय वाटत नाही, कारण प्रॉपर 18 मंथचं ट्रेनिंग होतं, तर तिथे तुम्ही बऱ्यापैकी ट्रेन झालेलंच असतं असं. आणि मॅनेजमेंट वगैरे ते पण शिकून स- घ्यावंच लागतं, सद ते होऊन जातं. हो, सध्या तर महिलांना म्हणजे महिलांच्या आता प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर महिलांच्या वाट्याला पण कोणी जात नाही डिपार्टमेंट मध्ये सध्या, कारण की ते दीपाली चव्हाण वगैरे दीपाली चव्हाण हम्म. वगैरे प्रकरण झालेली आहेत, त्यामुळे हम्म. आणि ते हिरकणी कक्ष आपण प्रत्येक रेंज ऑफिसला आणि डिव्हिजन स्तरावर पण आपण एक स्थापन केलेला असतो. त्यानुसार कमिटी एक असते समितीच वगैरे. असते. हो, महिलांचे काही ग्रीव्हन्सेस असतील तर त्या समितीपुढे मांडता येतात. आणि त्यात अधिकारी लोक असतात आणि महिला अधिकारी पण असतात, त्यामुळे ते लगेच तो इश्यू सॉल्व्ह करतात. आणि जे कोणी असं करत असेल महिलांना त्रास देत असेल, त्याला कल्प्रिटला त्याच्यात शिक्षेची पूर्ण तरतूद आहे. म्हणजे ते काय, त्यामुळे सध्या तर असं म्हणता येईल की महिलांना आता तसला काही त्रास होत नाही जो पूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये व्हायचा. कारण की 2-3 घडल्या आहेत, त्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे आता खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाते असला प्रकार झाला तर. त्यामुळे सध्या तर मला तर नाही वाटत की काही प्रॉब्लेम आहे डिपार्टमेंट मध्ये महिलांना. आणि त्यांना नाईट पेट्रोलिंग वगैरे लावलं जात नाही, कारण त्यांचा सेफ्टीचा इश्यू असतो, त्यामुळे ते आहे. चॅलेंजेस जे इतर डिपार्टमेंट मध्ये फेस करायला लागतात, की घर सांभाळून जॉब करणं, फील्ड जॉब करणं, जे पोलीस डिपार्टमेंटचे मधल्या महिलांचे प्रॉब्लेम, ते सेम फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये पण आहेत महिलांचे प्रॉब्लेम्स. मग ते त्या दृष्टीने पण तुम्ही ते सांगू शकता. प्रॉब्लेम म्हणून तिथे इतर तर थांबा, थांबा. हम्म. ते प्रॉब्लेम म्हणून तिथे आपण इंटरव्ह्यूला बोलू नाही शकत की असं, कारण तो प्रॉब्लेम नाहीच आहे. तुमच्या कामाच्या संदर्भात काय प्रॉब्लेम असेल ते ते सांगू शकतो आपण. फॅमिली सांभाळून काम करणं वगैरे असे प्रॉब्लेम सांगूच नका काहीच. म्हणजे हा प्रॉब्लेम नाहीच आहे, ते मॅनेज हा, करणं वगैरे आपलं स्किल आहे फायनली. हो, ते आपण त्याच्यासाठीच तर जॉब मध्ये जातोय, की आपण तेच त्यांना त्यामुळे सांगतोय की मी हे सगळं मॅनेज करून जॉब करेल माझा, तर ते हा म्हणजे ते निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो, ते सांगूच नका मॅडमांनी सांगितलं मग अजून तसं. आता रिसेंटली आहे की मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी ते लिव्ह वगैरे द्यायचं चालू आहे, जे की कुठल्या तरी स्टेटने आता दिलेलं आहे, थिंक कर्नाटक असेल. तर त्याच्याबद्दल तुमचं मत वगैरे विचारू शकतात, त्यासाठी प्रिपेअर राहा. पण असं प्रॉब्लेमसाठी वगैरे जरा हेच करा, म्हणजे रिटर्न प्रॉब्लेम नाहीच आहे असं हे सांगा. हायरार्की. नेक्स्ट क्वेश्चन आलेलं आहे बघा. हायरार्की. हायरार्की मी सांगितली तशी, फॉरेस्ट गार्ड हा म्हणजे आपला सगळ्यात ग्राउंड लेवलचा स्टाफ आहे. फॉरेस्ट गार्ड त्यांच्या खाली पण वनमजूर असतात. वनमजूर पण सांगू शकतात, काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात, काही परमनंट आहेत, म्हणजे ते पण परमनंट फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्ट्रक्चरचा भाग आहेत. मग वनमजूर, त्याच्यावरती वनरक्षक, मग वनपाल, त्याच्यावरती वन परिक्षेत्र अधिकारी म्हणजे RFO, त्याच्यावरती सहाय्यक वन संरक्षक म्हणजे ACF. ACF वरती जर सामाजिक वनीकरण विभागात असेल तर DFO असतो, विभागीय वन अधिकारी. आणि जर प्रादेशिक विभागात असेल, आता हे पण तुम्हाला माहिती पाहिजे की विंग्स आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचा सरसकट स्ट्रक्चर नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एज्युकेशन अँड रिसर्च विंग आहे, सोशल फॉरेस्ट्रीची वेगळी विंग आहे, टेरिटोरियल म्हणजे प्रादेशिक त्याची वेगळी विंग आहे, वाईल्ड लाईफची वेगळी विंग आहे. या विंग्स आहेत आणि याचे वेगवेगळे अधिकारी असतात, त्यांची वेगवेगळी हायरार्की आहे. तर त्या विंग्स पण तुम्ही नीट बघून ठेवा. आता हे मी तुम्हाला सांगणे हे म्हणजे बाळवतपणे होऊन जाईल. तुम्ही त्याचा प्रॉपर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जा आणि तिथं स्ट्रक्चर दिलं असेल ते बघा, किंवा चॅट जीपीटीला विचारा, ते तुम्हाला प्रॉपर स्ट्रक्चर सांगेल. मग आता
प्रादेशिक मध्ये बघितलं आपण, त्या विंग मध्ये बघितलं तर डीसीएफ असतो, जिल्ह्याच्या स्तरावर म्हणूया आपण त्याचं, किंवा डिव्हिजनच्या स्तरावर फॉरेस्टचे डिव्हिजन्स असतात. आता ते पण स्ट्रक्चर नीट बघून ठेवा की राज्याचं म्हणजे आपण काय म्हणू शकतो, कशात त्यांना हे करण्यात आलेलं आहे, तर सर्कल्स मध्ये त्यांना डिवाइड करण्यात आलंय. 11 सर्कल्स मध्ये. मग सर्कल्स मध्ये डिव्हिजन्स आहेत. डिव्हिजनचा प्रमुख डीएफओ किंवा डीसीएफ असतो. डिव्हिजन्सच्या रेंजेस करण्यात आलेल्या, रेंजचा प्रमुख आरएफओ असतो. आता प्रत्येक रेंजमध्ये प्रत्येक रेंजचं राऊंड मध्ये डिव्हिजन करण्यात आले. राऊंडचा राऊंड ऑफिसर म्हणजेच आपण त्याला वनपाल किंवा फॉरेस्टर म्हणतो. आणि प्रत्येक राऊंड हा डिवाइड करण्यात आला बीट्स मध्ये. मग बीट्सचा इन्चार्ज असतो बीट गार्ड, म्हणजे जो आपल्याकडे फॉरेस्ट गार्ड म्हणतात त्याला. आता प्रत्येक बीट ही डिवाइड करण्यात आली कंपार्टमेंटमध्ये. मग कंपार्टमेंट सहसा वनमजूर सांभाळतात, म्हणजे ते काही इन्चार्ज नसतात, पण एक आपल्याला फॉरेस्ट गार्डकडे 3-4 वनमजूर असतात. त्याच्या ज्या बीटमध्ये 4-5 कंपार्टमेंट असतील ते सांभाळतात. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ फॉरेस्ट इज बीट कंपार्टमेंट. जसा महसूल विभागाचा सर्वे असतो तसा आपला कंपार्टमेंट असतो. त्याच सर्वे त्याच गटाला ते सर्वे नंबर देतात, आपण कंपार्टमेंट नंबर देतो. मग हे सगळं तुम्ही डिव्हिजन्स पण लक्षात घ्या, कसं फॉरेस्टच्या लँडचं डिव्हिजन करण्यात आलं, किंवा फॉरेस्टचं स्ट्रक्चर कसं आहे एकंदरीत. आणि मग वरती तुम्हाला सांगितलं होतं मी आधी, हॉफ हा आपले वन विभागाचे प्रमुख असतात, आणि त्याच्यावरती वन विभागाचे सचिव असतात, आणि सगळ्यात म्हणजे खरं फॉरेस्टचे आपले प्रमुख आहेत वनमंत्री. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्टचे जे हेड असतात, मग वनमंत्री हे आपले हेड आहेत. हे असं स्ट्रक्चर आहे, ते तुम्ही नीट लिहून काढा. हवं तर ते या डायग्राम मध्ये आपण काय म्हणतो ऑर्गॅनोग्राम मध्ये वगैरे टाईप ते तयार करून ठेवा चार्ट फॉर्मॅटमध्ये, आणि ते तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये नीट तुम्ही लिहून काढलं तर ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात पण राहील. मग त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. सर, कालच्या सेशनमध्ये एक क्वेश्चन होता की ज्याच्यामध्ये विचारत होते की विद्यार्थ्यांचं की फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट जो इश्यू आहे किंवा फॉरेस्ट फायरचा इश्यू आहे, जसं की गडचिरोली भागामध्ये तो जास्त आहे, गोंदिया वगैरे त्या भागामध्ये, तर त्याबद्दल की मॅनेजमेंट ऍक्च्युली काय केलं पाहिजे किंवा त्यासाठी काय आन्सर असलं पाहिजे? फॉरेस्ट फायरचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम महाराष्ट्रात मेळघाटमध्ये. मेळघाटचं टेरेन पण खूप डिफिकल्ट आहे, आणि म्हणजे विदर्भात तर सगळीकडेच आहे, पूर्ण महाराष्ट्रात पण येतो, पण सगळ्यात जास्त मेळघाटमध्ये. तर मेळघाट मधले मी तुम्हाला मेजर सांगू शकतो. प्रत्येक ठिकाणी एक प्रायमरी रिस्पॉन्स टीम असते, पीआरटी स्थापन केली असते फॉरेस्ट फायरसाठी. म्हणजे आणि त्यांनी तर नासाचं सबस्क्रिप्शन घेतलंय, नासाच्या सॅटेलाइट्सचं. तर त्यांनी उंचावर टॉवर इरेक्ट केलेला आहे, आणि त्याच्यावर ते अलार्म सिस्टीम बसवलेली, तर त्यांना डायरेक्ट सिग्नल येतो. त्यांनी सबस्क्रिप्शन घेतलेलं असल्यामुळे की तुमच्या एरियात, तुमच्या डिव्हिजन मध्ये ह्या लोकेशनला आग लागली जीपीएस थ्रू. मग त्याचा SMS अलर्ट आरएफओ ला पण जातो आणि डीएफओ ला पण जातो. मग लगेच आरएफओ ग्राउंड लेवलच्या स्टाफला ते फॉरवर्ड करतो, किंवा ते त्याचे अपडेट त्यांना खालच्या यांना पण देता येऊ शकतात, की डायरेक्ट त्यांना मेसेज येईल. मग त्या रेंजची जी पीआरटी टीम असते किंवा फॉरेस्ट फायर साठी जी टीम असते, रिस्पॉन्स टीम, ती त्या स्थळी जाते. त्यांच्याकडे ते ब्लोअर्स असतात, नंतर वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात, ज्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आग विझवते. ही त्या त्यांना एक गाडी दिलेली असते, ब्लोअर्स वगैरे दिलेले असतात, 2-3 वनमजूर असतात, एक फॉरेस्ट गार्ड वगैरे, आणि गरज पडली खूप मोठ्या स्तरावरची आग असेल तर आरएफओला पण स्वतः त्या स्थळी जावं लागतं. कधी कधी एसीएफ वगैरे मोठ्या अधिकाऱ्यांना पण यावं लागतं, जर खूप मोठा एरिया फॉरेस्टचा बर्न होत असेल तर. म्हणजे हे स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर आहे की सगळ्यात आधी तिथं ती टीम जाईल आणि ती विझवण्याचा प्रयत्न करेल. तर फॉरेस्ट फायरचं मॅनेजमेंट आपण अशा रीतीने करू शकतो. हे झालं, मी तुम्हाला सांगितलं की हे नंतरचे उपाय आहेत की फॉरेस्ट फायर लागून गेल्यानंतरचे. पण फॉरेस्ट फायर प्रिव्हेन्शनसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट फायर लाईन्स बनवत असतं. फॉरेस्ट फायर लाईन असते ते 5 मीटर रुंदीची. आता 5 मीटर तर खूप कमी झाली, पण 20 मीटर, 25 मीटर, 30 मीटर त्या वर्किंग प्लॅन्स असतात फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, तिथे त्याचा उल्लेख केलेला असतो. त्या दृष्टीने फॉरेस्ट फायर साठी लाईन बनवली असते, जेणेकरून आग तिथंच थांबेल आणि पुढच्या फॉरेस्ट म्हणजे पुढचे फॉरेस्टच्या एरियामध्ये ती स्प्रेड होणार नाही. मग ही कामं आपली साधारणतः फॉरेस्ट फायर लागण्याचा सीझन असतो मार्च, एप्रिल, मे, जिथं कडक उन्हाचे दिवस असतात, तेव्हा फॉरेस्ट फायर लागते. मग त्याच्या आधीच ही फॉरेस्ट फायर लाईन्स काढण्याची कामं केली जातात. म्हणजे हिवाळ्यात साधारणतः डिसेंबर, जानेवारी वगैरे काळात
ही कामं केली जातात. वनमजुरांमार्फत असेल, लेबर लावून आपण ही कामं करतो. तर तुम्ही त्या दृष्टीने सांगू शकता. आणि सर कालच्या ह्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन होता की थोडंसं सेन्सस बद्दल सांगाल की सर, जसं की तुम्ही म्हटला की बुद्ध पौर्णिमेला सेन्सस होतोय, मग त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असतं, म्हणजे डिपार्टमेंट थ्रू कोण कोण येतं काय त्याच्यामध्ये, की कसा चालतो तो? एक त्याची प्रोसिजर. ते आता सगळे सगळे स्टेक होल्डर्स असतात. म्हणजे त्यात आपण व्हॉलेंटियर्सला पण बोलवतो. जे प्रायव्हेट व्हॉलेंटियर ज्याच्याकडे आता आधी इथं ग्रीन आर्मीचं सर्टिफिकेट असायचं. जे ग्रीन आर्मी सर्टिफिकेट होल्डर आहे त्यांना आपण कळवायचो आणि ते यायचे. ते नसतील तर आपण प्रायव्हेट व्हॉलेंटियर, म्हणजे आपण शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये आपण ते मेसेजेस देतो की ज्यांनी जे इंटरेस्टेड असतील, एन्व्हायरमेंट एन्थुझियास्ट असतात, नेचर लव्हर्स असतात, त्यांना पण आपण बोलवतो. एनजीओशी पण आपण कॉन्टॅक्ट करतो. एनजीओचे जे मेंबर्स असतील त्यांना पण आपण त्यात इन्व्हॉल्व करून घेतो, कारण की जेवढं मनुष्यबळ जास्त तेवढं आपल्याला काउंटिंग चांगल्यारीत्या करता येईल. त्यांना पण आपण सोबत घेतो. त्यांना काय नाही, जस्ट आपण रजिस्टर करून घेतो आणि त्यांना ऑनलाईन पण रजिस्टर करता येतं किंवा ऑफलाईन, आणि त्यांना इन्व्हॉल्व करून घेतो. आणि फॉरेस्टचा सगळा स्टाफ तर असतोच तेव्हा, म्हणजे वनमजूर वनरक्षकापासून तर वरती डीएफ ओडीसीएफ पर्यंत पण लोक त्यात असतात. आणि त्यात चार्ट्स बनवलेले असतात. कुठला प्राणी दिसला की हरिण दिसला तर त्याच्या पुढे एक टिक करायची, 2 3 4 आणि मग 5ला क्रॉस करायचं. असं आपण काउंटिंग करत असतो की त्या मच्छा सहसा ती एक म्हणजे बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असते की जेव्हा पाण्याची कमी होते, किंवा मला आता एक्झॅक्ट नाही आठवत बुद्ध पौर्णिमा कधी असते, पण ते जेव्हा पाण्याचा दुर्भिक्ष असतं आणि फक्त पॉन्ड मध्ये उपलब्ध असतं पाणी, म्हणजे स्रोत कमी होतात, तेव्हा त्या पाण्याच्या स्त्रोतच्या कडेला आपण मचाण उभारतो आणि मचाणीवर लोक बसतात आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, किंवा टेकडीवर. आणि खाली जर पाण्याचा स्रोत असेल तर टेकडीवर बसून ते नोंद करून घेत असतात की त्या एरियात कुठले कुठले प्राणी दिसले आपल्याला, आणि त्यानुसार मग ते एक्स्ट्रापोलेशन केलं जातं की एकूण एरियात किती प्राणी असतील ते आपण ठरवत असतो. हे अॅनिमल सेन्सस बुद्धिबळाने केलं जातं. आणि टायगर सेन्सस तर दर 4 वर्षांनी एनटीसीएच्या गाईडलाईन्स नुसार एम स्ट्राईप्स ऍप आहे. एम स्ट्राईप्सचा फुल फॉर्म पण तुम्ही पाठ करून ठेवा. त्या एम स्ट्राईप्स ऍप मध्ये पूर्ण ते मेथोडॉलॉजी, म्हणजे एनटीसीएचे सगळे एनटीसीएच्या गाईडलाईन्स नुसार आपण एम स्ट्राईप्स ऍप वापरून ते काउंटिंग टायगरची करत असतो. तो टायगरचा सेन्सस त्याच लाईन ट्रान्झॅक्ट मेथडने तुम्ही हर्बिव्हर्सचं आपण पॉप्युलेशन मोजत असतो. आणि ज्या पायवाटा असतात त्यांवर चालू आपण कार्निव्हर्स सेन्सस करत असतो. आणि कॅमेरा ट्रॅप वगैरे हे वापरून आपण टायगरचे मॉनिटरिंग करून टायगरची गणना करत असतो. म्हणजे ते एम स्ट्राईप्स ऍप डाउनलोड करून ठेवा, त्यात सगळी ती मेथोडॉलॉजी तुम्हाला कळून जाईल. म्हणजे त्या दृष्टीने तुम्हाला इतकं डिटेल सांगण्याची गरज नाही. तुम्ही जस्ट ते एम स्ट्राईप्स ऍप डाउनलोड केले, त्यात तुम्ही जे मेन मेन त्यातले पॉइंट्स आहेत ते जरी सांगितले तर पॅनल मेंबर्सला ते कळून जाईल. तुम्हाला ते उत्तर सांगता येईल की कसं टायगर सेन्सस कसं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे सर चॅट बॉक्स मध्ये, फॉरेस्ट डिपार्टमेंटला फंड कुठून भेटतो? म्हणजे हा खूप याचं असं एक उत्तर नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंटला फंडचे सोर्सेस खूप आहेत. म्हणजे योजनेअंतर्गत वेगवेगळे योजना असतात आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या, त्या अंतर्गत पैसा येतो. आणि एक वर्किंग प्लॅन राबवण्यासाठी एक आपल्या डिपार्टमेंटचा एक फंड दरवर्षी प्रत्येक रेंजला येत असतो. तो पण एक स्त्रोत आहे. कॅम्पा अंतर्गत, म्हणजे कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग वगैरे तुम्हाला माहिती असेल कॅम्पा, तर कॅम्पा अंतर्गत पण फॉरेस्ट डिपार्टमेंटला फंड येत असतो. तो फंड वापरून देखील आरएफओ आपल्या रेंजमध्ये विविध कामं, म्हणजे एसएमसी वर्क्स असते, सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशनची कामं, नंतर रस्त्याची कामं, त्यानंतर प्लांटेशनची कामं, नर्सरीची कामं, विविध कामं तो करू शकतो. मग कॅम्प अंतर्गत पण फंड येतो आपल्याला. नंतर डीपीडीसी म्हणजे आपला जिल्हा नियोजन समिती असते, त्या समिती अंतर्गत पण आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटला फंड असतो. त्याने पण आपण विविध कामं करू शकतो. तसंच आपण प्रकल्प आपल्या इथं मंजूर करून आणला, म्हणजे एखादी सफारी ताडोबाच्या धर्तीवर तुम्ही तुमच्या रेंजमध्ये जर वन्यजीवांचा वावर चांगला असेल तर एक सफारी डेव्हलप करण्यासाठी तुम्ही सफारी पार्क म्हणून पण तुम्ही, म्हणजे जो प्रकल्प तुम्हाला राबवायचा आहे त्या दृष्टीने तुम्ही फंड आणू शकता. एखादी इको टुरिझम साईट तुम्हाला डेव्हलप करायची आहे, तुमची रेंजमध्ये एखादं हिल स्टेशन असेल, तिथे तुम्हाला साईट डेव्हलप करायची, त्या दृष्टीने तुम्ही प्रस्ताव पाठवून फंड आणू शकतात. त्यामुळे असा एक स्रोत नाहीये. फॉरेस्ट म्हणजे रेंजला फंड आणण्यासाठी आरएफआयला खूप मार्ग आहेत, त्या दृष्टीने तो फंड आणू शकतो.
नेक्स्ट क्वेश्चन रेव्हेन्यू बद्दलच आहे. त्यांनी एक विचारलेला आहे. रेव्हेन्यू फॉरेस्ट डिपार्टमेंट रेव्हेन्यू सरांनी आता सांगितलेलं आहे. रेव्हेन्यूचे पण स्रोत खूप आहेत. म्हणजे तुम्ही ही अशी इकोटुरिझम साईट डेव्हलप केली तर त्यात तुम्ही एंट्री फी ठेवू शकतात. 100 रुपये वगैरे, तर तो तुमचा रेव्हेन्यूचा स्रोत ठरेल. टुरिस्ट लोकांकडून तुम्ही घेऊ शकतात, किंवा तुमचे तुम्ही रेस्ट हाऊस वगैरे डेव्हलप केले, टुरिस्ट गेस्ट हाऊस डेव्हलप केले टुरिस्ट लोकांसाठी, तर तिथं तुम्ही फी चार्ज करू शकता. तो पण एक तुमचा रेव्हेन्यू सोर्स आहे. परत विदर्भात तेंदूपत्ता कलेक्शन चालतं. तर तेंदूपत्ता कलेक्शन मधनं फॉरेस्ट डिपार्टमेंट टेंडर काढतं. मग ठेकेदार ते टेंडर ऍक्सेप्ट करतात. तो पण एक रेव्हेन्यूचा स्रोत आहे. इकडनं इथं महुवा फुलाचं कनेक्शन चालतं, तर तो एनटीएफचा आपण म्हणजे नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस कलेक्ट करण्यासाठी पण आपण टेंडर काढतो. तर ते त्या तिथून पण तुम्हाला रेव्हेन्यू येऊ शकतं. आणि सगळ्यात मोठा आपला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रेव्हेन्यूचा स्रोत आहे टिम्बर. आपले टिम्बर डेपोज आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे. कालापल्लीला आहे, बल्लारशाला आहे. तर त्यातनं टिम्बरचा सेल करून ते पण ऑप्शनिंग होतं. तिथून पण आपल्याला रेव्हेन्यू येतो. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटला वाईड व्हरायटी ऑफ रेव्हेन्यूचा स्रोत आहे. जसा फंडचा स्रोत खूप आहे, तसे रेव्हेन्यूचे पण खूप सारे स्रोत फॉरेस्ट डिपार्टमेंट. ओके, 5च मिनिटं राहिलेली आहेत. कुणाचा काही लास्टचा क्वेश्चन असेल तर टाका, नाहीतर मला वाटतं बऱ्यापैकी सर्व क्वेश्चन्स सर्व अँगलने मॅडम आणि सरांनी दोघांनी पण एकदम व्यवस्थितरित्या कव्हर केलेले आहेत. सरांनी फॉरेस्टच्या दृष्टीने एकदम व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. मॅडमनी जनरल अप्रोच जो आहे तुम्हाला एक्झामसाठी लागणारा, तो दोन्ही गोष्टी एकदम क्लिअरली मेन्शन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ओके, कुणाला अजून काही असेल तर जर काही कनेक्ट व्हायचं असेल सरांबरोबर किंवा मॅडम बरोबर, तर त्या सरांच्या आणि मॅडमच्या संमतीने मी तुम्हाला त्यांचा नंबर शेअर करतो. आणि आज मी आपल्या कृषी प्रबोधिनीचा एक टेलिग्राम चॅनल तयार करतो, ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू साठी जे आहेत ते सर्व गोष्टी ज्या लागणार आहेत, टेलिग्रामला ग्रुप तयार करतो. आणि त्याच्यामध्ये सरांनी जे सांगितलं की काही ट्रान्स्क्रिप्ट हो, असतील, काही क्वेश्चन असतील तर माझ्याकडे हो, जी आर असेल कुठले किंवा महत्वाचे ऍक्ट वगैरे मी टाकेल. जर मला मिळाले तर मी त्यात टाकेल वाटलं हा, मी सरांना त्या पण ऍड करतो, ग्रुपला. मॅडमला पण ऍड करतो. काल ज्या सीमा मॅडमचं सेशन झालं त्यांना पण ऍड करतो. तिथं काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही तिथंही विचारू शकता किंवा मला पण कॉल करू शकता. मी सरां थ्रू किंवा मॅडम थ्रू तुम्हाला त्याचा आन्सर देईल. आणि रविवारी हो, आपण चालेल. मॉक इंटरव्ह्यू अरेंज केलेले आहेत. रविवारी मॉक इंटरव्ह्यूला सर्वांनी पुण्यामध्ये आपलं सदाशिव पेठेमध्ये एसपी कॉलेजच्या समोर अकॅडमी आहे, तर तिथं मॉक इंटरव्ह्यूला या. त्याच्यामध्ये एक डीएफओ मॅडम, त्याचबरोबर 2 एसीएफ सर आहेत आणि एक डीसीएफ सर येण्याचं प्लॅनिंग चाललेलं आहे. तर ते सर्व लोक असतील पॅनल वरती. आता जी काही माहिती दिली सरांनी आणि मॅडमने, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुमच्या गायडन्ससाठी. त्याचबरोबर मॅडम तुमचेही खूप खूप वेलकम आभार. सर, वेलकम.